सब्जेक्ट आहे अप्लाइड सायन्स. ठीक आहे, जसं तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला बेसिक सायन्स हा सब्जेक्ट होता, सेम तसंच या ठिकाणी तुम्हाला सेकंड सेमिस्टरला अप्लाइड सायन्स आहे. सर या सब्जेक्ट मध्ये सुद्धा फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे का? यस, या सब्जेक्ट मध्ये सुद्धा फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे. सर बेसिक सायन्स आमचा त्याचा ऑनलाईन पेपर होता, तर अप्लाइड सायन्सचा ऑनलाईन पेपर आहे का थेरी पेपर आहे? सर तर अप्लाइड सायन्सचा सुद्धा ऑनलाईन पेपर आहे, म्हणजे एमसीक्यू टाईप तुमची एक्झाम होणार आहे. जशी तुमची बेसिक सायन्सची एक्झाम झालेली आहे सेम तशीच अप्लाइड सायन्सची सुद्धा एक्झाम होणार आहे. मग हा सब्जेक्ट किती मार्क्सला आहे? सर या सब्जेक्टचं शॉर्ट फॉर्म काय आहे आणि ह्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे का, तर हे आपण बघूया. बघा, अप्लाइड सायन्स मध्ये फिजिक्स प्लस केमिस्ट्री आहे आणि या सब्जेक्टचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो आहे ASC. ए म्हणजे अप्लाइड, SC म्हणजे सायन्स, राईट. आणि याचा सब्जेक्ट कोड आहे 312308. ठीक आहे, मग हा टोटल किती मार्क्स साठी सब्जेक्ट आहे? तर टोटल हा 200 मार्क्स साठी आहे. ठीक आहे, जसं बेसिक सायन्स सुद्धा 200 मार्क्स साठीच होतं तुम्हाला, राईट. त्याच पद्धतीनं या ठिकाणी अप्लाइड सायन्स सुद्धा 200 मार्क्स साठी आहे. मग याचा पॅटर्न कसा असणार आहे? बघा, 30 मार्क्सचे तुमचे 30 मार्क्सचे 2 युनिट टेस्ट होणार आहेत, राईट. आणि 70 मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे. पेपर कसा होणार आहे? ऑनलाईन कम्प्युटरवरती एमसीक्यू टाईप, जसा बेसिक सायन्सचा झालेला आहे, राईट. त्यानंतर हे 50 मार्क्स फिजिक्सच्या प्रॅक्टिकलला असतील आणि 50 मार्क्स केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला असतील. ठीक आहे, 50-50 हे 100 मार्क्स आणि हे 30 + 70 100 असे मिळून तुम्हाला 200 मार्क्स साठी हा सब्जेक्ट आहे, राईट. लक्षात आलं? तर सगळ्यात जास्त मार्क जर बघितलं तुम्ही तर अप्लाइड सायन्सला आहे. याचा